20-25 वर्षाआधी आम्ही असं काय आमच्याकडे करिअर हा गोल नव्हता. बरोबर. घर सांभाळणं हेच एक गोल होतं. माझे जे ससुरजी आहेत श्री राजकुमारजी अग्रवाल, लग्न झाले त्यांनी सांगितलं की हे विश्वकर्मा विद्यालय आहे. तर त्यांनी सांगितलं आता तुम्ही हे सांभाळा. बरं. तर आले त्यांनी ते मला सांभाळायला दिलं. घराची सुरुवात कपड्याच्या कामाने झाली आहे. एक साडी विकायला किती मेहनत लागते, ते जेव्हा तुम्ही काउंटरवर असतात किंवा जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करतात, तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की सेल्स हा ईझी गोष्ट नाहीये. बरोबर. आणि तेव्हा तुमचं इगो प्रत्येक क्षणाला कापलं जातं. महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिला असतो की हिला जमेल का, यांना जमेल का, असा प्रश्न आजही विचारला जातो. त्यावेळेस तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली, भीती नाही वाटली? आमची पहिली मीटिंगमध्ये कानावर असं पडलं की हे होपलेस आहेत, यांच्याकडून काहीच होणार नाही. आणि ती गोष्ट कुठेतरी मला नाही आवडली. मारवाडी लोकांना कॉमर्स ना हे त्यांच्या DNA मध्ये असतं. मनीचं बिझनेस हे आमच्या DNA मध्ये आहे. अँड ॲट अ टाइम आय वॉज नॉट अ व्हेरी गुड स्टुडंट. आय वॉज अ व्हेरी एव्हरेज स्टुडंट. तर मला कधी वाटलं पण नाही की मी सायन्स करू शकणार. प्रत्येक स्त्रीमध्ये ना नवदुर्गा असते. बरोबर. 3 देवी तर असतात. तुम्ही महालक्ष्मी बघा, महासरस्वती बघा, महाकाली बघा. घर सांभाळते ती महालक्ष्मी, मुलांना वावरते ती महासरस्वती. आणि वेळ आल्यावरती ना आपण महाकाली पण बनलं पाहिजे. इफ यू कॅन प्रूव्ह युअरसेल्फ, जर्नीमध्ये लोक जुळतात. तुम्ही जर स्वतःला प्रूव्ह करू शकले नाही तर जर्नीमध्ये लोक तुमच्या बरोबर येणार नाही. पेपर टाकून कामावर येतात. बरं. आई वडील नसतात कितीदा वेळा, तर घराचे कामं करून लोक येतात. लग्न झाल्याच्या नंतर पहिली जबाबदारी कोणती होती तुमच्यावरती व्यवसायातली? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान महिला कर्तृत्वांचा, ही जी आपण महिला दिनानिमित्त सिरीज चालवतो, ती सिरीज याही वर्षी आपण कंटिन्यू करतोय. आणि आजच्या पॉडकास्टच्या विशेष भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर तृप्ती अग्रवाल मॅडम, ज्या विश्वकर्मा ग्रुप ऑफ स्कूलच्या अध्यक्ष आहेत, विश्वकर्मा विद्यापीठाच्या उपाध्यक्ष आहेत आणि विजडम वर्ल्ड स्कूलच्या सहसंस्थापक आणि संचालक देखील आहेत. मॅडमविषयी इतर गोष्टी सांगायचं झालं तर मॅडम या जळगावच्या रहिवाशी आहेत. त्यांचं जळगावमध्येच BCom झालेलं आहे, वाणिज्य शाखेतून त्यांची पदवी आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मानव संसाधन म्हणजेच ह्युमन रिसर्चमध्ये त्यांनी MBA देखील केलेलं आहे. त्यांना भारती विद्याभवनमधून होम सायन्समध्ये सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. शिक्षण क्षेत्राबद्दलची त्यांची आवड आणि सुधारणा घडवून आणण्याची जिद्द लक्षात घेऊन त्यांनी जुलै 2022 मध्ये विश्वकर्मा विद्यापीठामधून शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजेच एज्युकेशनल सायकोलॉजी या विषयात PhD मिळवलेली आहे. विश्वकर्मा विद्यापीठाच्या उपाध्यक्ष या नात्याने त्या फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, ॲनिमेशन, मास कम्युनिकेशन आणि फाईन आर्ट्स अशा विविध शाखांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या विकासात वैयक्तिक लक्ष देतात. आता या सगळ्या गोष्टींबरोबर त्यांनी कुडोज या मुलांच्या आणि महिलांच्या कपड्यांचा एक ब्रँड देखील त्यांनी सुरू केलेला आहे. त्याबरोबरच व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रातील कामकाजाबरोबरच डॉक्टर अग्रवाल या पुण्यातील सारसबाग येथील आदरणीय महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त म्हणून देखील कार्यरत आहेत. या भूमिकेत त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय योगदान देतात. नवरात्र उत्सवादरम्यान आपण पाहिलं असेल की 15,000 शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित श्रीसूक्त पठण करण्याचा एक उपक्रम त्यांनी राबवला होता आणि ते एक रेकॉर्ड देखील झालेला आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. म्हणून आज आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, तुमचा प्रवास ज्यावेळेस मी जाणून घेत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी तुमचे काही व्हिडिओज मी ऐकले, एक जळगावची कन्या ज्यावेळेस पुण्याची सून येते आणि पुण्यामध्ये येऊन एज्युकेशनमध्ये एवढं मोठं प्रस्थ उभा करते, त्यावेळेस एक ही ग्रामीण भागातील महिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आज पाहिलं तर आम्ही पाहतो की शिक्षण सम्राट असा एक शब्द वापरला जातो. सम्राज्ञी असा शब्द कुठं वापरला जात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आहात. आज तुम्ही शिक्षण सम्राट आहात आणि VITचं जर नाव पाहिलं, विश्वकर्माचं जर नाव पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नाव पोहोचलेलं आहे. आणि अर्थातच ते पोहोचण्यामागचा एक भाग म्हणजे तुम्ही. आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये एज्युकेशनचं काम करताय, त्यासोबत तुम्ही सामाजिक कार्य करताय. या सगळ्या गोष्टींना एक प्रेरणा म्हणून आज या पॉडकास्ट पाहणाऱ्या महिला तुमच्याकडे पाहणार आहेत.
प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. तुमची सुरुवात कुठून तरी झाली असेल. मी जसा उल्लेख केला की जळगावमधून तुम्ही पुण्यात आलात. तो प्रवास आधी ऐकायला आवडेल. किरणजी, सर्वप्रथम थँक्यू फॉर व्हेरी मच मला हे ऑनर दिल्याबद्दल. जळगावची कन्या, हो. मी जेव्हा माझं लग्न पुण्यात झालं तेव्हा मला माहिती पण नव्हतं की मी कुठे हेड करते. बरं. काही अटी नव्हत्यात की मला काम करायचंच आहे. कधी असं गोल पण नव्हतं की मी काहीतरी करू शकणार. कॉन्फिडन्स नव्हतं. कधी पहिले काम केलं नव्हतं. हं. मी माझं शिक्षण पूर्ण MBA, BCom, MBA हे मी जळगावमधून केलं. मी डिप्लोमा इन होम सायन्स केलं भारतीय विद्यापीठ म्हणून. ते पण मी जळगावमध्ये केलं. खरं तर माझी फॅमिली वॉज व्हेरी नाईस. म्हणजे मी माहेर पण माझं एक चांगलं प्रकारचं होतं. पण आम्हाला कधी असं काम करावं लागणार असं आम्हाला माहिती नव्हतं. बिकॉज जनरली मारवाडी फॅमिलीमधून येताना असं त्यावेळी आज 20-25 वर्षाआधी आम्ही असं काय आमच्याकडे करिअर हा गोल नव्हता. बरोबर. घर सांभाळणं हेच एक गोल होतं. पण इथे लग्न झालं आणि लग्न होतं माझे जे ससुरजी आहेत श्री राजकुमारजी अग्रवाल. लग्न झाले त्यांनी सांगितलं की हे विश्वकर्मा विद्यालय आहे. तो खूप छोटा भाग होता इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटचा. आणि खरं तर लोकांना त्याच्याबद्दल काय खूप असं नव्हतं की ते खूप मोठे पुढे जाणार किंवा तेव्हा जे मॅनेजमेंट होतं, जे कमिटीज होते त्यांना नाही वाटत होतं की हे लोक कुठे पुढे जाऊ शकणार. तर त्यांनी सांगितलं आता तुम्ही हे सांभाळा. बरं. तर आले त्यांनी ते मला सांभाळायला दिलं आणि त्यामुळे हा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. आणि त्याच्याबद्दल त्याच्याच बरोबर बन्सीलाल साडीज नावाची आमची दुकान होती लक्ष्मी रोडमध्ये. तर आमचं कपड्याचं मुख्य काम तेच. आमची घराची सुरुवात कपड्याच्या कामाने झाली आहे. तर बन्सीलाल साडीजमध्ये मी जाऊन संध्याकाळी बसायचे दिवाळीच्या वेळी किंवा जे लग्नाचा वेळ असतो त्यावेळी. आणि जिथे जे बाहेरचे लोक, ग्रामीण भागाचे लोक यायचे त्यांना बघून खूप परसेप्शन्स चेंज व्हायला लागले. तर ते माझ्यासाठी एक खूप मोठं लर्निंग होतं. तिथे आम्ही खूप काही शिकलो कॅश काउंटरवर बसल्यावरती. आणि सेल्स कारण की एक साडी विकायला किती मेहनत लागते. ते जेव्हा तुम्ही काउंटरवर असतात किंवा जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करतात तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की सेल्स हा इझी गोष्ट नाही आहे. बरोबर. आणि तेव्हा तुमचं इगो प्रत्येक क्षणाला कापलं जातं. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिकम सक्सेसफुल. अगदी बरोबर. परंतु आजही पहा की एखाद्या महिलेवरती एखादी जबाबदारी द्यायची असेल, ती कोणी असो, गृहिणी असो किंवा सरकारी अधिकारी असो किंवा कुठली एखादी उद्योजिका असो किंवा तुम्ही असो, महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिला असतो की हिला जमेल का, यांना जमेल का, असा प्रश्न आजही विचारला जातो. त्यावेळेस तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली, भीती नाही वाटली? खूप भीती वाटली कारण की पहिले काम नव्हतं केलं. मी जळगाव हा पुण्याला कम्पेअर केलं तर इट्स अ व्हेरी स्मॉल सिटी. येस. आणि जेव्हा आम्ही स्मॉल सिटीमधून येतो तेव्हा एकतर इतकं मोठं कधी एक्सपोजर मिळालं नसतं तर तसंच घाबरून जातो मनुष्य. परत खूप जजमेंट्स असतात कारण की त्या साईडला आम्ही गेलो तर स्किल्सवरती जास्त भर असतं. बरोबर. आमच्या पेहनावावर किंवा आम्ही काय लँग्वेज यूज करतोय त्याच्यावर इतकं भर नसतं किंवा ॲटलीस्ट आम्हाला तरी नव्हतं. आम्ही होम सायन्स करायचो, फॅशन डिझायनिंग करायचो. यूज टू वर्क ऑन आवर स्किल्स. आम्ही कसं दिसतोय आणि आम्ही काय लँग्वेज बोलतोय, आम्ही कम्युनिकेशन वॉज इम्पॉर्टंट फॉर अस. लँग्वेज वॉज नॉट, मीडियम ऑफ लँग्वेज वॉज नॉट इम्पॉर्टंट. पण जेव्हा इथे आलो ते समजलं की दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही हिंदी भाषी आहोत जळगावमध्ये. तर इथे पुण्याची मराठी म्हणजे एकदम शुद्ध मराठी. प्रमाण मराठी. सगळे जे गव्हर्नमेंट करून आम्हाला लेटर्स यायचे ते मराठीमध्ये यायचे. पण लोकांनी खूप साथ दिलं. आमचे एक डायरेक्टर होते बेटावतकर सर. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्यांनी मला खूप शिकवलं. एक लाईन मला ते वाचायला लावायचे आणि अँड ॲट दॅट लेवल आणि मला नाही समजलं तर ते मला बोलायचे की नाही मॅडम हे असं नाही आहे, याचा अर्थ असं आहे. तर मला असं वाटतंय टाईम टू टाईम मला चांगले गुरु मिळत गेले आणि त्यांनी माझा हे प्रवास ॲक्च्युली खूप सुखदायी केलं. क्या बात आहे. मॅडम, खरं तर आज आपण महिला दिनानिमित्त हा पॉडकास्ट करतोय. 2 वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतो. तुमचा खरं तर पॉडकास्ट आम्हाला कधी घ्यायचा होता, नवदुर्गा महाराष्ट्राचे हे आम्ही नवरात्रामध्ये जी सिरीज चालवतो त्याच्यासाठी. त्याचं कारण हे की तुम्ही
आज पाहिलं तर आपण पाहतो की पुणे हे संस्कृतीचं शहर मानलं जातं आणि कुठंतरी एका बाजूला संस्कृतीचं शहर मानलं जातं आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी संस्कृतीचा ऱ्हास होताना पण आपण पुण्यातच पाहतोय. येस. आज पुण्यामध्ये सारसबागेपाशी जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही उत्सव साजरा करता आणि नाही म्हणता तो संपूर्ण पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राने तो डोक्यावर घेतलाय. कारण त्या मंदिराबाहेरची गर्दीच ते सांगून जाते. तिथले ते प्रोग्राम जे आहेत, तुम्ही जे सांस्कृतिक प्रोग्राम असतील किंवा महिलांसाठी जे काही प्रोग्राम त्यावेळेस घेता, ते एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आणि त्याची पूर्ण धुरा तुमच्या खांद्यावर असते. काय कशी सुरुवात झाली होती? माझ्या लग्नाला 21 वर्ष झाली आहे. बरोबर. मंदिराला 42 इयर्स झाली आहेत. तर ते खूप जुनी गोष्ट आहे. मी काय त्याच्यात केलं नाही. मी फक्त माझं जितकं मला जमेल तितकं मी प्रयत्न करते. पुणेकरांना फरक जाणवतो 21 वर्षापूर्वीचा आणि नंतरचा. नाही, थँक्यू सो मच. पण नेहमी सगळ्यांचंच आमच्या घरी आमचं एक घर आहे, तिथे लेडीजला खूप खूप सन्मान दिलं जातं. मीन्स विच इज व्हेरी रेअर टू फाइंड. आम्ही कधीच वेगवेगळं जेवलो नाही. कधी असंच नाही की पहिले पुरुष जेवणार नंतर स्त्रिया जेवणार. आमच्या घरात तसं कधीही नाही झालं. म्हणजे मी आले तेव्हा मला पण हे आश्चर्य होतं की मग आले आम्हाला सांगितलं की बरोबर बसून जेवा. ही छोटीशी गोष्टही मला समजून घेतं की ते इक्वल आम्हाला इम्पॉर्टन्स दिलं जातं. कोणतंही डिसिजन घेतल्यावर आमची पण राय घेतली जाते. तसंच मंदिरात पण झालं. मंदिर माझे आई आणि वडील राजकुमारजी अग्रवाल आणि अमिताजी अग्रवाल हे सांभाळायचे. पण वी रिअलाइज की जसं तुम्ही म्हटलं की कल्चर पुढे हे कल्चरचं एक संस्कारचं एक गाव आहे पुणे. पण आता बघतोय आपण की वेळ बदलत चाललंय आणि तिथे वी आर सीइंग की कल्चर डिमिनिश होत चाललंय. तर परत हे संस्कृती कशी जपायची हे खूप मोठा प्रश्न पडला. आणि त्यासाठी आम्हाला असं वाटलं की मुलांना मूर्तीपूजामध्ये बहुतेक इतकं इंटरेस्ट नाही आहे. पण बरोबर. त्यांना ते माहिती नाही आहे. त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स माहिती नाही. तर त्यांना परत मंदिराची वळण लावायला काहीतरी करावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही ते आम्हाला वाटलं की हे खूप गरजेचं आहे की जे आपली कला आहे, जे लोकं भले आपल्याला वाटतं की हे खूप छोटं काम करतात, पण ते खरं खूप मोठं काम करून निघून जातं आणि ते आजच्या जनरेशनला, आजच्या पिढीला माहिती होणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यासाठी आम्ही हे सगळं चेंज आणलंय. सगळे प्रोग्राम्समध्ये तुम्हाला चेंजेस दिसते ते त्यामुळेच दिसते. नक्कीच. खरं तर एक विचार खूप काही बदलून जातो. तो हम्म. विचार तुमच्या मनामध्ये आला. त्या तरुण पिढीला तुम्ही तिकडं Yes. आकर्षित केले. कारण ज्याला जेनजी म्हणतो, येस. ह्या पिढीला सांस्कृतिकतेकडे किंवा धार्मिकतेकडे वळवणं आता सध्या खूप अवघड आहे आणि ते काम तुम्ही करताय. आपण याच्याकडे ते परत येऊयात. परंतु जिथून तुमची सुरुवात झाली, तुम्ही सांगितलं की तुमचं कपड्याचं दुकान होतं, तिथं तुम्ही काउंटरला बसायचं. पहिली जबाबदारी लग्न झाल्याच्या नंतर पहिली जबाबदारी कोणती होती तुमच्यावरती व्यवसायातली? पहिली जबाबदारी विश्वकर्मा विद्यालयाची होती. ओके. जेव्हा मी विश्वकर्मा विद्यालय जॉईन केलं तेव्हा ॲक्च्युली विश्वकर्मा विद्यालयाचं एक डाऊनफॉल चालू होता. आमची जी कमिटी होती ते त्यांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावरून त्यांचा एक विश्वास गेलं होतं की बहुतेक ते सांभाळू नाही शकणार. आणि असं एखाद्या व्यक्तीने आमच्या कमिटीमध्ये जेव्हा मी गेले, माझे मिस्टर आहेत भरतजी अग्रवाल, त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या बरोबर चला. ते म्हटलं मी बरोबर नाही येणार, कारण की मी बरोबर आलं तर तू स्वतः काहीच करणार नाही. एक्झॅक्टली. सो ही सेड आय विल सपोर्ट यू ॲट होम बट दॅट इज युअर जर्नी, यू हॅव टू फेस इट. आमची पहिली मीटिंगमध्ये कानावर असं पडलं की हे होपलेस आहेत, यांच्याकडून काहीच होणार नाही. आणि ती गोष्ट कुठेतरी मला नाही आवडली की विदाउट गिव्हिंग आर 200% आपण होपलेस हे कोणाला बोलू शकत नाही. आणि जेव्हा ते टीचर्स होते, प्रिन्सिपल्स होते, त्यांना बघून चांगलं नाही वाटलं, कारण की त्यांनी पण 20 वर्ष या इन्स्टिट्यूटमध्ये टाकले आहेत आणि तुम्ही होपलेस नाही म्हणू शकत. बरोबर. तर ते एक जिद्द घेतली. परत पूर्ण टीमला एकत्र घेतलं, प्रिन्सिपलशी बोललो. काय लूपहोल्स होते ते आम्ही सगळे ब्रेनस्टॉर्म केले. मी एकटं काहीच केलेलं नाहीये. दॅट इज ऑल टीमवर्क दॅट हॅज हॅपन्ड. मंदिर बोलो किंवा शाळा, हे पूर्ण टीमवर्क आहे. लूपहोल्स काढले आणि त्याच्यावर आम्ही काम करत गेलो. एक दुसऱ्यावर विश्वास ठेवला आणि ट्रान्सपरन्सी ठेवली. मला वाटतंय ते विश्वास आणि ट्रान्सपरन्सीमुळे आज आम्ही जिथे पोचलोय ते त्या कारणानेच पोचलोय. बाकी त्याच्या मागे काहीच कारण नाही. बरोबर. त्याच्यानंतर जबाबदारी वाढत गेली असतील.
हो, त्याच्यानंतर संसारही वाढलं, मुलं झाली. बरोबर. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तो संसार वाढत चालला, घराची रिस्पॉन्सिबिलिटी वाढत चालली. मग मंदिरात थोडंसं इन्व्हॉल्वमेंट व्हायला सुरुवात झाली आणि मग विस्डम वर्ल्ड शाळा सुरू झाल्यात. तर असं हा प्रवास रूट स्क्वेअर आलं, कुडोस आलं. तर असा हा प्रवास वाढत चालला. येस, मला कुडोसकडे यायचंय परत. पण तत्पूर्वी आता तुम्ही उल्लेख केला की संसार सांभाळणं, मुलांना सांभाळणं आणि ह्या सगळा हा प्रपंच सांभाळणं. हं, म्हणजे आज आपण पाहतो की महिलांकडे कारणं खूप असतात. म्हणजे मी हे केलं असतं, पण माझ्या मागे ह्या गोष्टी होत्या. हं. तुम्ही संसार सांभाळला, मुलांना सांभाळलं आणि हा बिझनेसही सांभाळताय. कसं शक्य होतंय? फॅमिली सपोर्ट ही खूप मोठी गोष्ट आहे. माझी आई अमिताजी अग्रवाल ते मला खूप खूप सपोर्ट करतात. माझ्या आनंदात ते माझ्याहून जास्त आनंदी होतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. जनरली आपण हे सासूरवाडीमध्ये खूप कमी बघायला मिळतो. आमची व्हेरी सिंगल फॅमिली आहे. म्हणजे माझे आई-वडील आहेत, मिस्टर, मी आणि मुलं आहेत. तर मला सरांना काही भाऊ-बहीण कोणीच नाही. तर इट्स अ बरोबर. व्हेरी न्यूक्लिअर फॅमिली. पण त्यांनी नेहमी मला प्रोत्साहित केलं. मला सांगितलं, "तुला जितकं काम करायचंय कर" आणि माझे पूर्ण घर त्यांनी सांभाळलं. बरं. मुलांना बघता-बघता खूप वेळी गिल्ट येतं. गिल्ट एव्हरी वर्किंग वुमनला नेहमी 20 वर्षानंतर पण तो गिल्ट कधी-कधी येतं. आणि एक वेळ माझ्या मनात पण आलं होतं, की हे सगळं करताना माझ्या मुलांना मी तितका वेळ देऊ शकत नाही, जितकं एक नॉर्मल हाउसवाईफ देतीये. मी लहान-लहान क्षण जे आहेत ते मिसिंग इट. पण मी जसं सांगितलं, की वेळोवेळी मला खूप चांगले गुरु मिळत गेले. तर आमचे एक गुरु आहे नरेंद्र गोईदानी सर. अ, मी आज पण त्यांच्याकडे माझ्या मनात काही शंका असली तर मी जाते. तर मी त्यांच्याकडे गेले आणि मी सांगितलं, "सर मला होत नाहीये. घरी सगळं सपोर्ट आहे, पण मला गिल्ट मला मारतंय, की मी घरी टाईम देऊ शकत नाही. मी माझ्या मित्रांना टाईम देऊ शकत नो वन इज सॅटिस्फाईड विथ द टाईम आय एम गिव्हिंग. सगळे म्हणतात तुला वेळ नाहीये. मुलंही म्हणणार उद्या." तर त्यांनी आम्हाला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली, की क्वांटिटी टाईमपेक्षा क्वालिटी टाईम क्वालिटी हा टाईम. गरजेचा आहे. अगदी. तर तुम्ही जे टाईम पॅरेंट्सला देतायत किंवा मुलांना देतायत, त्याच्यात असं टाईम निर्माण करा, की दे विल लूक फॉरवर्ड टू दॅट टाईम. राइट. त्याच्यात चिडचिड नको, तुमच्या कामाची भरभर नको त्याच्यात. 1च तास दे, पण असं दे, की दिवसभर ते लोकं 1 तासासाठी वेळ बघणार. अँड दॅट हॅज बीन द प्रिन्सिपल सिन्स देन. रुटीन तसंच आहे. संध्याकाळी 6 वाजता आईबरोबर चहा घ्यायची मात्र त्यांच्याबरोबरच घ्यायची. मी जर पुण्यात असले आणि मला घरी असते, तर मी कधीच एकटं चहा घेत नाही. त्यांच्याबरोबर 6 वाजता चहा घेते. तर बरं. 1 तास पूर्ण त्यांच्यासाठी. क्या बात है! त्यांना काय सांगायचंय, रात्री 1 तास फक्त मुलांसाठी. कोणतेही गॅजेट्स नाही, कोणतेही बिझनेसची चर्चा नाही, फक्त संवाद. क्या बात है! तर आय थिंक फ्रेंड्स बरोबर पण तसंच आहे. तर लिमिटेड फ्रेंड्स आहेत, पण एकदम करीबचे फ्रेंड्स आहेत आणि त्याच्यात मनाचा संवाद असतो. बरोबर. अर्थातच तुमची जिद्द तर होते, पण त्याच्यासोबत कुटुंबाची पण साथ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य व्हायला सोपं ऑफकोर्स, जातं. ऑफकोर्स. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. अगदी बरोबर. विश्वकर्मा विद्यापीठामध्ये तुमचा काय रोल असतो? विश्वकर्मा विद्यापीठमध्ये मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. आर्ट्स, फाईन आर्ट्स आहे किंवा फॅशन आहे, म्युझिक आहे, हे जे आर्ट्स रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, त्याची मला जास्त आवड आहे. तर ते मी बघत असते. बरं. खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट नाहीये, पण अधेमध्ये आणि जेव्हा मला दिसून येतं, की हे साइड ट्रॅक होतंय, तेव्हा परत त्याला ट्रॅकवर आणायला माझं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचं, त्याचं काम मी करते. बरं. बाकी इंजिनिअरिंग, सायन्स त्याच्यामध्ये मी जास्त इन्व्हॉल्व होत नाही. आर्ट्सचे जास्त सायकॉलॉजी असेल किंवा फाईन आर्ट्स असेल, आर्किटेक्चर असेल, म्युझिक असेल, तर त्याच्यात मला इन्व्हॉल्व व्हायला आवडतं. बरोबर. तुमचं ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालंय. येस नंतर सर. तुम्ही एम-बी-ए देखील केलं वगैरे. तुमचं शिक्षण पुढे झालं. तुम्ही डॉक्टरेट केलं. मला डॉक्टरेटवरती तुमच्या विषयावरती बोलायचंय. का बरं कॉमर्सच का? कारण मी बरंच पाहिलं तुम्ही जसा उल्लेख केला सुरुवातीला, की मारवाडी समाज असल्यामुळे घरातलं वातावरण वगैरे त्या गोष्टी सांगितल्या. मी बऱ्याच वेळा पाहतो, की मारवाडी समाजातील बहुतेक विद्यार्थी हे कॉमर्स साईडने असतात. मारवाडी लोकांना कॉमर्स ना हे त्यांच्या DNA-मध्ये असतं. बरं. आम्ही सुरुवातीपासून पैशाचं लेनदेन, बिझनेस हे आमचे रोजच्या संदर्भात ते चालूच असतं. म्हणजे ते दॅट इज नथिंग डिफरंट फॉर अस. आम्हाला मनीचं बिझनेस हे आमच्या DNA-मध्ये आहे. तर एक तर कॉमर्स त्यासाठी आम्हाला जास्त अट्रॅक्ट करतं. अँड ॲट अ टाईम आय वॉज नॉट अ व्हेरी गुड स्टुडंट. आय वॉज अ व्हेरी एव्हरेज स्टुडंट. बरं. तर मला कधी वाटलं पण नाही की मी सायन्स करू शकणार.
खरं तर माझ्या आईची खूप इच्छा होती की मी मेडिकल डॉक्टर व्हायचं, क्या बात आहे. पण माझ्यामध्ये तितके गट्स नव्हते की मी कधी मेडिकल डॉक्टर होऊ शकणार. त्यासाठी मी कॉमर्स केलं आणि मग मेडिकल डॉक्टर तर नाही होऊ शकले, पण ॲटलीस्ट आय गॉट माय डॉक्टरेट डिग्री फ्रॉम बिकॉज ऑफ इट. अच्छा. आणि तुम्ही PhD साठी विषय पण तुमचा मला वाटतं ह्युमन सायकोलॉजी. येस. माझं एज्युकेशन आणि कोपिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे हा माझं ट्रान्सडिसिप्लिनरी सब्जेक्ट होतं. अ, मुलांबरोबर काम करताना असं समजलं की इमोशनल इंटेलिजन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्युझिक मला म्युझिकची पण खूप आवड आहे. म्युझिक ऐकण्याची खूप आवड आहे. बरं. तर ते ऐकताना समजलं की कसं म्युझिक आपल्याला किती शांत करतं आणि केव्हा-केव्हा ते म्युझिक आपल्याला किती उग्र करतं. तर हे एक्सपिरियन्सवरून आणि मला वाटलं की कोपिंग स्ट्रॅटेजीज अडोलसन्समध्ये हे विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे. कारण की आता मुलांमध्ये रेझिलियन्स खूप कमी झालंय. मुलांपेक्षा आय वुड से पॅरेंट्समध्ये रेझिलियन्स खूप कमी झालंय. अगदी बरोबर. आपल्याला सगळे A++ मुलं पाहिजे. येस. तर त्यासाठी कसं म्युझिक त्याच्यावरती आपल्याला मदत करू शकतो, तो माझा विषय होता. अगदी. 21 वर्षापूर्वी तुम्ही ही जबाबदारी स्वीकारली होती स्कूलची. हं. 21 वर्षापूर्वीचं स्कूलिंग म्हणजे हं. त्यावेळेचं त्या कालखंडातलं स्कूलिंग आणि आत्ताचं स्कूलिंग काय फरक जाणवतो? खूप फरक आहे. 21 वर्ष आधी जेव्हा स्कूलिंग केलं, तेव्हा ॲक्चुअली आम्ही फक्त इंटरनेट वॉज देअर, पण इतकं सोशल मीडिया नव्हतं. इतकं त्याच्यावर तुम्हाला कंटेंट नाही मिळायचं, कमी होतं. तर मुलांना नॉलेज, कंटेंट देणं हे शिक्षकांचं काम होतं. तर बरोबर. पूर्ण भर अकॅडमिक्सवर होता आणि बाकी सगळं डेव्हलपमेंट वॉज बाय प्रॉडक्ट ऑफ इट. जबाबदारी शिक्षकाची शिकवायची होती. हे सगळं आता खूप बदल झालाय. इमोशनल कोशंट बघा, इंटेलिजंट कोशंट, सोशल कोशंट. आता आपण बघतोय कल्चर कमी होत चालू आहे. तर व्हॅल्यूज देणं, हे सगळी जबाबदारी आता टीचर्सची झाली आहे. बरोबर. कारण की आता सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे सगळ्यांना खूप कंटेंट मिळतंय. त्यांना कंटेंटची गरज नाहीये खरं तर. पण बियॉन्ड कंटेंट त्यांना लोकं पाहिजे. त्यांना मेंटॉर पाहिजे, तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फक्त त्यांना ऐकून घेईल. बरोबर. तर ही जबाबदारी आता मला वाटते ही टीचर्सवरची खूप मोठी जबाबदारी झाली, जे पहिले नव्हती. पहिले मित्र-मैत्रिणी होते. फॅमिलीजवर जॉइंट फॅमिलीज, तर भावंडे असायची. आता ते कमी होत चाललंय आणि त्यांना कोणी भेटत नाही, जे त्यांच्यावर विश्वास ठेवेल. अगदी. त्यांना ऐकून घेईल, फक्त नॉन जजमेंटल ऐकून घेणं, हे खूप गरजेचं आहे. आणि आज ते प्रत्येक टीचरमध्ये ते शोधतंय, की कोणी आहे का जे आम्हाला जज न करता ऐकून घेईल. तर ही जबाबदारी मला वाटते टीचर्सवरती खूप आली आहे. परत डॉक्युमेंटेशन खूप वाढलंय, सिस्टम्स खूप बदल झाली आहे. अँड टीचर्स आर गेअरिंग अप फॉर इट. त्यांनी बरोबर. त्याच्यासाठी काही साइन केलं नव्हतं. त्यांनी शिकवण्यासाठी साइन केलं होतं. तर आज पण तुम्ही टीचर्सला बघणार तर त्यांना बरोबर राहायला खूप आवडतं. पण जेव्हा हे क्लरिकल वर्क आलं, डॉक्युमेंटेशन, तेव्हा त्यांना थोडंसं त्रास होतो. पण बरोबर. ठीक आहे, दॅट्स ऑल पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ अँड वी ऑल आर गेअरिंग अप फॉर दॅट. वी ऑल आर लर्निंग. इट्स अ जर्नी. अगदी. पण इट्स गॉन बियॉन्ड अकॅडमिक्स नाऊ. Yes. मेंटॉरशिप हॅज प्लेड अ मेजर रोल. बरोबर. आणि कॉलेजला जर आपण पाहतो, तुम्ही तुमचं विद्यापीठ आहे. आपण पाहतो की शिक्षण पद्धती पूर्ण बदललेली आहे. जसं आपण स्कूलिंगचं बोललो त्याच्यातही बदलले आहे आणि आपण जर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिलं तिथेही बदललंय. काय वाटतं आत्ता पूर्वीसारखं पुस्तकी किडे आपण ज्याला म्हणायचो, त्या पुस्तकातून अभ्यास करणारे किंवा फक्त अभ्यासावरती भर देणारे, कॉलेज प्रॉपर करणारे असे विद्यार्थी आहेत पहिल्यासारखे? असतील तर ते पुरू शकणार नाही. दॅट विल नॉट टेक देम एनिवेअर. कारण की आता स्किल्सचं खूप खूप इम्पॉर्टन्स झालंय. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मी जळगावहून पुण्यात आले, तेव्हा माझं प्रनन्सिएशन्स किंवा व्हॉट आय एम वेअरिंग दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ते सगळ्याच जागी झालंय. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पण जाता तर फायनल जजमेंट तुम्ही काय घातलंय त्याच्यावर होतं. येस. तुम्ही इंग्लिश किती चांगल्या प्रकारे बोलते त्याच्यावर असतं. अगदी बरोबर. तुम्हाला एक्सपोजर किती आहे, तुम्ही किती रीड करताय, तुमचं नॉलेज बाकी क्षेत्रांमध्ये किती आहे, तुमची क्रिटिकल थिंकिंग कशी आहे, ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. तर फक्त किताबी किडे होऊन आता चालणार पण नाही. वी हॅव टू लुक बियॉन्ड बुक्स. तर क्रिटिकल थिंकिंग हे डेव्हलप करावी लागणार आहे. कारण की लोकांना पाहिजे की
तुम्ही कंपनीला कसं सांभाळू शकणार, एखादा वेळ आला तर तुम्ही काय स्टेप्स घेणार, तुमचं इमोशनल क्वेश्चन किती स्ट्रॉंग आहे, किती ह्युमननेस आहे तुमच्यामध्ये, हे सगळं पण आता लोक बघतायत. आणि आय एम व्हेरी हॅपी की हे सगळं होतंय. बरोबर. तर वी हॅव गॉन बियॉन्ड बुक्स नाव. ऑफकोर्स बुक्स आर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. मी हे नाही म्हणणार अकॅडमिक्स हा बेस आहे, तो हायजीन आहे, हे सगळं A++ आहे, येस, तो बेस पक्का असणं गरजेचं ते तर आहेच. त्याच्याशिवाय तर काही होणारच नाही. आहे. त्यासाठी VIT आहे, त्यासाठी विजडम आहे, विश्वकर्मा आहे. येस. तर बेस एज्युकेशन हे होणं गरजेचं आहेच, पण त्याच्याबरोबर हे सगळं स्किल डेव्हलपमेंट हे तितके गरजेचं आहे. अगदी बरोबर. कारण स्किल डेव्हलपमेंट असेल आणि तुमचा बेस पक्का असेल तरच तुम्ही कुठेतरी घेऊ शकता. अगदी बरोबर. Yes. तुम्ही आता तुमचा तर बेस तसा पाहिलं तर कॉमर्स, हम्म. त्यानंतर आता तुम्ही कुडोजचा विषय हम्म. मगाशी निघला होता आपला, कुडोज ब्रँड तुम्ही तयार केला, हा. त्याच्या मागचं कारण काय? माझी मुलं आहेत हम्म. आणि मला असं वाटायचं त्यांनी चांगले चांगले कपडे रोज घालावे, तर ते त्या खेळखेळमध्ये हे सुरू झालेला प्रवास आहे. बरं. विचारही नव्हतं केलं की हे इतकं लांब प्रवास चालणार. आणि आता तर माझं इन्व्हॉल्वमेंट बिकॉज ऑफ स्कूल्स त्याच्यात खूप कमी झालं आहे. पण पुण्यामध्ये मला असं वाचायचं की चांगली जागा पाहिजे, तिथे एकच रूफमध्ये मुलांसाठी सगळं काय मिळलं पाहिजे. त्या कारणाने हे मीडियम इन्कम सेगमेंटसाठी हे आपण दुकान सुरू केली होती की गुड फॅशनेबल डे टू डे क्लोथ आपल्याला मिळायला पाहिजे. Yes. त्यासाठी मुंबईला जायची गरज नाही. त्यासाठी हा प्रवास सुरू केला होता की कम्फर्ट अंडर वन रूफ, आणि तोच हा याचा प्रवास होता. क्या बात आहे. मग याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन कामाला आलं की स्किल कामाला आलं? दोघं. दोन्ही. मला वाटतं माझं पॅशन असं कामात आला, कारण की बिझनेसचा एक पॅशन होता, नेहमी होता. कधी गोल नाही सेट केलं, पण होतं की काहीतरी बिझनेस करायचा आहे, काहीतरी स्वतःचं सुरू करायचं आहे. जेव्हा बन्सीलाल साडीजमध्ये गेले तेव्हा समजलं की लोकांना काय पाहिजे, तर बन्सीलाल साडीज वॉज द बेस. माझा जो एक्सपोजर झाला, एक्सपिरियन्स झाला, तोच कुडोजचा बेस होता. जर मी नाही गेले असते साडीजमध्ये तर बहुतेकदा मे बी आय वुड हॅव नॉट थॉट की मी मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. पण तिथे गेल्यावर समजलं की आजूबाजूचे पण गावाचे जे लोक येतात त्यांना काय पाहिजे आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं की त्यांना याची गरज नाही, पण त्यांना पण याची गरज असते, जे आपण ऑन द काउंटर आपल्याला समजली जाते. त्यासाठी हा प्रवास सुरू केला. नक्कीच. याच्यावरती परत येऊयात आपण, परंतु आज आपण महिला दिनानिमित्त ही सिरीज चालवतोय. तुम्ही महिलांसाठी कामं करताय, तुमचं सामाजिक कार्य पण खूप छान आहे. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं की आज तुम्ही जसं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही जळगावमधून पुण्यात आलात तर कसं बोलायचं, कुठले कपडे परिधान करायचे, ह्या सगळ्या गोष्टींवरून जज केलं जातं. आजही ग्रामीण भागातल्या बहुधा सिटीमधल्या पण महिला बसमध्ये एकट्या जायला पण घाबरतात, किंवा कुठला एखादा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्या मनामध्ये भीती असते. तुम्ही सांगितलं की तुम्हाला स्कूल तुमचे उतरती काळ होते, त्यावेळेस तुम्ही स्कूलमध्ये जायचं होतं, तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जा. पण आज जर एका बाजूला पाहिलं तर आपल्याकडे कन्सेप्ट वेगवेगळ्या, सरपंच पती. मग तो सरपंच महिला ती फक्त नावापुरती असते आणि तो पतीच तिचा कारभार करत असतो. म्हणजे हे विचारांचा जो काही डिफरन्स आहे, म्हणजे तुम्हाला सक्षम करण्यासाठी तुमचे पती तुमच्या सोबत आले नाहीत, आणि इकडे स्वतःला सक्षम होण्यासाठी फक्त महिलेला समोर केलं जातं. आजही ही परिस्थिती आहे. तुम्ही काय संदेश द्याल या आजच्या पॉडकास्टच्या निमित्ताने? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ना नवदुर्गा असते. बरोबर. 3 देवी तर असतात. तुम्ही महालक्ष्मी बघा, महासरस्वती बघा, महाकाली बघा. घर सांभाळते ती महालक्ष्मी, मुलांना वावरते ती महासरस्वती, आणि वेळ आल्यावरती ना आपण महाकाली पण बनलं पाहिजे. तर स्वतःमध्ये जिद्द असली आणि स्वतःमध्ये भरोसा असला ना तर हे घडणं इझी असतं. पण जेव्हा तुम्ही सेल्फ डाऊटमध्ये येतात तेव्हा हे घडणं खूप खूप कठीण होऊन जातं. मला असं वाटतं की विमेन यांनी असं नाही विचार केला पाहिजे की मी एक स्त्री आहे, मी कसं करू शकणार. तुम्ही आता आपण आपली मायथॉलॉजी बघितली तर सगळे स्त्रीच पुढे आहे ना. बरोबर. आपण सियाराम म्हणतो, आपण रामसिया कधी म्हणत नाही. आपण नेहमी लेडीजचंच नाव पहिले आलं. तुम्ही नवदुर्गा बघितलं, आज पण सगळे जे कामं आहे ते स्त्रीलाच दिलेले आहे. तर ऑलवेज इंडियन विमेन किंवा बाकीचे पण विमेन तुम्ही बघितले तर ते खूप सक्षम आहे. आपणच आपल्या विचारधारेमध्ये स्वतःला एकदम विचारी करून घेतलंय असं मला वाटतं. चुकतंय कोणाच्या? हा, हे आपली पण चूक आहे की कधी कधी आपल्याला वाटतं की आपण करू शकणार नाही.
तर स्वतःमध्ये पॅशन आणि जिद्द असली ना तर आपण करू शकणार. चुका होणार, पण मग ते एक्सेप्टन्स पण पाहिजे की चूक केली आहे आणि त्याला परत आपण कसं रिडू करू शकतो त्याची पण क्षमता असायला पाहिजे. एखादा जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूफ करता, प्रूफ करावं लागतं. त्याच्याशिवाय होत नाही. एखादं बरोबर. काम तुम्हाला दिलं तर तुम्हाला ते काम चांगल्या प्रकारे करून स्वतःला प्रूफ करावं लागतं. अगदी बरोबर. पण जर तुम्ही स्वतःला प्रूफ केलं, तर मग आजूबाजूचे लोकं त्याला बघतात आणि मग तुमच्या जर्नीमध्ये ते पण सहभाग घेतात. अगदी. जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही, ते स्त्री असो की पुरुष असो. इफ यू कॅन प्रूव्ह युअरसेल्फ, जर्नीमध्ये लोकं जुळतात. तुम्ही जर स्वतःला प्रूव्ह करू शकले नाही, तर जर्नीमध्ये लोकं तुमच्या बरोबर येणार नाही. नाहीत. अँड दॅट इज फॉर मेल एज वेल एज फिमेल. अगदी बरोबर. याचा विचार होणं गरजेचं आहे. खूप विचार होणं गरजेचं आहे बरोबर. आणि समाज बदलतोय. आता आम्ही जे नेक्स्ट जनरेशन बघतोय, दे आर व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ विमेन. जे आजकालची मुलं आहेत त्यांची थॉट थॉट करायची खूप चांगली आहे. त्यांना Yes. कधीच असं नाही पाहिजे की माझी बायकोने फक्त किचनमध्ये काम केलं पाहिजे. जर एखादे सीए असेल आणि जर घरात नाही आहे सवय की लेडीज कामाला जाणार, पण मी स्वतः असे लोकांना, मुलांना बघितलंय जे म्हणतात की तू जा, माझ्या घराचं आहे, मी सांभाळून घेईल. बरं. द चेंज इज कमिंग. वी सी दॅट इन दिस जनरेशन. जे आता नवीन कपल्स आहेत, त्याच्यामध्ये हे खूप मोठं चेंज येतंय. अँड विच इज व्हेरी, व्हेरी अप्रिशिएटेड. तर ते जे थॉट चेंज होतंय, ते कुठेतरी सुरुवात तरी झाली अँड वी आर व्हेरी हॅपी. Yes. आणि हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे खूप समाजासाठी. पॉझिटिव्ह साईन आहे. आणि हे तर आमचे खूप जवळचं एक एक्झाम्पल मी दिलंय की एक मुलगी आहे जी सीए आहे आणि घराच्या लोकांना सवय नाहीये की घराची लेडीज बाहेर जाऊन काम करेल. Yes. न्यूली मॅरिड कपल आहे की नाही, माय फॅमिली ना, मी रिस्पॉन्सिबिलिटी, तू काम कर. क्या बात आहे. तर इट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द मेल ऑफ टुडे इज थिंकिंग लाईक दॅट. बदल होतोय, फक्त त्याचं हो. प्रमाण वाढणं गरजेचं आहे. हा होईल, एकाला बघून दुसरं पण चेंज होईल. येस येस. सो वी कॅन ओनली होप पॉझिटिव्ह की हे चेंज होईल. एका रात्रीत कुठलाच बदल होत राईट नसतो. राईट. बरोबर. ऍटलीस्ट सुरुवात तरी झाली कुठे. सुरुवात होणं महत्वाचं आहे, हो. तरच ते बदल होत जातात. एक्झॅक्टली. मॅडम, आपण बोललो, मी सुरुवातीला सांगितलं की जळगाववरून आलात, पुण्यात आलात, तुम्ही सांगितलं काय. खरंच हा प्रवास एवढा सोपा होता? हे मला सांगणं खूप सोपं आहे, पण तुमच्या बाजूने हा सोपा होता? मिक्स होतं. सोपं होतं कारण की घरचे लोक बरोबर होते. तर त्याच्यामुळे सगळे कठीणाई पण इझी होत चालली, कारण की आई वडिलांचा फुल सपोर्ट होता, हजबंडचा फुल सपोर्ट होता. तर ॲटलिस्ट त्या मानाने मला काय टेन्शन नव्हतं की घराला मला सांभाळायचं आहे, कारण की कोणाचा इगो हर्ट होणार किंवा तिथे मला जबाब द्यायचं आहे, ते ॲटलिस्ट माझ्यावर प्रेशर नव्हतं. आणि आय थिंक दॅट टेक्स 80% ऑफ युअर वरीज, की तुमच्या पाठीमागे कोण आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना, तेव्हा 80-90% तुम्ही हा प्रवास इझिली निघून जातं. बरोबर. एक्सेप्टन्स कमी होतं सुरुवातीला. जसं मी सांगितलं की जे जुने लोक असतात इन्स्टिट्यूट्समध्ये, त्यांना सवय नाही एक स्त्रीचे इतकं इन्व्हॉल्व व्हायची किंवा हेड करायची, आज पण नाही. किंवा एखाद्या वेळी जेव्हा त्यांना असं वाटतं की मॅडम इज ओव्हरटेकिंग इट, त्यांना नाही आवडत हे, आणि हे आपल्याला माहिती आहे की त्यांना नाही आवडत. पण त्यांच्यामध्ये म्हणजे जास्त पर्याय नसतं त्यांना, कारण की त्यांना माहिती आहे की सपोर्ट कोणाचा आहे. सो एक्सेप्टन्स बिकम्स इझी वेन दे नो हू इज देअर सपोर्ट सिस्टम. तर जे जुने लोक आहेत त्यांना हे एक्सेप्ट करायला वेळ लागतं. बरोबर. पण ते पर्याय नसल्यामुळे एक्सेप्ट करून घेतात, की बोलून काही अर्थ पण नाहीये. बरोबर. मॅडम, तुम्ही पीएचडी करत होतात. मला वाटतं तुम्ही नंतर तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर MBA केलं, पीएचडी केलं. असं वाटलं नाही की आपलंच विद्यापीठ आहे, एवढ्या संस्था आपल्या आहेत, काय शिकायचंय? नाही, त्या कारणानेच मी पीएचडी केलं, मी खरं सांगणार अच्छा. तर. कारण की जेव्हा एक डॉक्टर ही पदवी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती, कारण की मला नेहमी खण होतं की माझ्या आईला पाहिजे होतं की मी डॉक्टर व्हायला, आणि मी केलं नाही कारण की मी स्वतःवरती विश्वास ठेवला नाही. एखाद्या वेळी त्यावेळी विश्वास ठेवलं असतं की नाही मी करू शकणार, तर मे बी हे मी केलं असतं. मेडिकल पीएचडी मी केलं असतं, मेडिकल डॉक्टरेट मी केलं असतं, पण ते वय निघून गेलं. पण कुठेतरी मनात ते खण होती की अरे मला आता ते नाही तर ॲटलीस्ट आय वॉन्ट टू बिकम अ पीएचडी होल्डर. मला ते डॉक्टर हा पाहिजे. आणि आमचं जे काम आहे त्याच्यात ही पदवी खूप महत्त्वाची आहे, कारण की यू ॲक्च्युअली सी व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ द सोसायटी अँड यू स्टार्ट वर्किंग ऑन इट. आणि मला वाटतं की आम्ही लकी आहोत की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये हा काम Yes. करतोय.
तर शिक्षणमध्ये गेल्यावर आम्हाला कळतं की सोसायटीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहे. कारण की जेव्हा तुम्ही मुलांबरोबर बसतात, त्यांचं ऐकतात, तेव्हा खूप गोष्टी असे गुजबम्प्स देण्यासारखे येतात. ते वाटतं की नाही, सोसायटीला खरंच एज्युकेशनची खूप गरज आहे आणि माझे मग अपग्रेड होण्याची खूप गरज आहे, कारण की माझं थिंकिंग चेंज व्हायला पाहिजे. सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी बघितलं पाहिजे, कारण की दॅट्स बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन एड्युकेटर. कारण की आपण समाज घडवतोय, एड्युकेटर्स म्हणून, टीचर्स म्हणून लोक समाज घडवतायत. बरोबर. तर हे आपलं काम आहे आणि त्यासाठी मला प्रोत्साहन झालं की नाही, मी पीएचडी केलं पाहिजे, बिकॉज आय नीड टू चेंज द वे आय थिंक. प्रॉब्लेम बघणं आणि त्याचं सोल्युशन काढणं ही एक जर्नी आहे, जे पीएचडी रिसर्चमुळे आपल्याला समजते की कसं करायचं. त्यासाठी मी पीएचडी केली. क्या बात आहे. कधी असं होतं की पुण्यावरून जळगावला जाता कधी? काय फरक जाणवतो जळगाववरून पुणे, पुण्यातून जळगाव? खूप फरक आहे. मीडियामुळे, सोशल मीडियामुळे सगळं काही खूप चेंज झालंय. आय एम हॅपी की आता इतकं डिफरन्स, आता मागे 4-5 वर्ष बघितलं तर सिमिलॅरिटी येत आहे परत. कारण की जे पहिले तिथे पोचायचंच नाही, आता एक क्लिकवरती सगळं आहे. सगळ्या जागी आता ब्लिंकिट झालंय, सगळ्या जागी आता YouTube पोचलंय. तर असं काय, देअर इज लॉट ऑफ चेंज. पण स्टिल मला असं वाटतंय, जेव्हा मी तिथे काहीतरी शाळा बघितल्या, तर स्टिल दे आर व्हेरी ह्युमन डिपेंडंट. दे आर नॉट सिस्टम डिपेंडंट. आणि खूपशी त्यांची तयारी पण नाहीये. त्यांना असं वाटतं की आम्हाला हे ह्युमन डिपेंडन्सी आम्हाला चालतीये, तर आम्हाला काय सिस्टमवरती निर्भर व्हायची गरज नाहीये, अँड वी कॅन वर्क ॲट लोअर कॉस्ट देन इम्प्लिमेंटिंग सिस्टम्स. तर आता पण ते आम्हाला फरक जाणवतं. बरं. पण असं व्यवहारमध्ये फरक बघितलं गेलं तर ते कमी होत चाललंय. नाऊ एक्सपोजर इज इक्वल टू एव्हरीबडी. कारण की मी इथे बघून UST न्यूज बघतेय, तर ते पण बघतायत. बरोबर. Instagram, Snapchat, बाकी जे YouTube चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये ते खूप कमी झालंय डिफरन्स, व्हिच इज व्हेरी गुड. मॅडम, तुमचे स्कूल आहेत, तुमचं विद्यापीठ पण आहे, परंतु आणि मी पाहिले देखील की तुमचे स्कूल खूप छान स्कूल आहेत, मोठे मोठे स्कूल आहेत, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी पाहायला भेटतं. परंतु आज जर परिस्थिती पाहिली तर जे 1-1 कोटीच्या गाड्या ज्यांच्याकडे आहेत, त्या गाडीमध्ये एखाद्या मुलाला घेऊन येतात आणि शाळेच्या बाहेर सोडवतात. आणि ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पालक असतो, तो तिकडे पाहतो, त्यावेळेस त्याचं स्वप्न फक्त स्वप्न राहतं. का तर त्याला माहिती असतं की हे आपल्याला परवडणार नाही, या स्कूलची फी आपल्याला परवडणारी नाही. तर त्या मुलांकडे पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? या मुलांना शिक्षणाचा अधिकार किंवा चांगल्या शिक्षणाचा अधिकार नाहीये का? सर, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि वेगवेगळे बोर्ड्स याच्याहून शिक्षण मिळत नाही. माझ्या मनाने जी एक छोटीशी शाळा आहे, ते पण खूप चांगलं शिक्षण देते. बरोबर. आज आपण आपलं विश्वकर्मा विद्यालय हे बघितलं, तर हे अप्पर मजली एक शाळा आहे. तिथे जे मुलं येतात, ते किती वेळी घर कामं करून येतात, पेपर टाकून कामावर येतात. बरं. आई वडील नसतात कितीदा वेळा, तर घराचे कामं करून लोक येतात. आता पण तिथे एक मुलगा आहे, ज्याचे आई वडील दोघे नाही. त्याचे काका त्यांना सांभाळतायत. तो मुलगा बिचारा सकाळी 8 वाजता काका जाताना त्याला शाळेत सोडतात आणि परत जाताना 6 वाजता त्याला परत घेऊन जातात. बरं. त्याची शाळा खरं 12 वाजता असते. 8 ते 12 तो मुलगा शाळेत आमच्या बसलेला असतो. क्या बात. तर शाळा ना त्याचं दुसरं घर झालंय. आणि आपल्या सगळ्या लेव्हल्सची शाळा आहेत सर. लोअर इन्कम ग्रुपची अप्परची शाळा आहे. विस्डमवर्ल्ड हे MID सेगमेंट, हाय इन्कम ग्रुप सेगमेंटची शाळा आहेत, युनिव्हर्सल आहेत. जेव्हा मुलांची जिद बघतो ना आपण, ते जे अप्परच्या मुलांमध्ये ज्यांना पहिल्यांदा शाळा ज्यांनी बघितली आहे, ज्यांचे आई वडील पण कधी शाळेत गेले नाही, जे एक रिक्षा चालकाचा मुलगा असेल, त्याच्यामध्ये काहीतरी करून निघून जायची जी जिद्द असते ना सर, ते आपल्याला बाकी कोणत्याही शाळेमध्ये दिसणार नाही. अगदी बरोबर. आणि ज्या मेहनतीने तिथले शिक्षक कामं करतात, ते बोलणंही मला, माझ्याकडे शब्द पण नाहीये त्यांना धन्यवाद सांगायला, किंवा ते किती कष्ट घेतात प्रत्येक मुलासाठी ते बघायला, आणि कशी ती शाळा त्यांच्या सेफ प्लेस होऊन जाते, त्यांचं घर बनून जातं. किती किती आपल्याकडे एल्युमनाय आहे जे कुठून कुठे पोचलेत. मला ती मुलीचं नाव आता आठवत नाहीये. 3 बहिणी होती.
त्यांनी MPSC क्लिअर केलं आपल्याकडून. बर. आणि काम करत करत ते क्या पण बात स्टडीज घेतल्या, MPSC क्लिअर केलं आणि ती आज फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे. किती लोक आहे जे अप्पर मधले आहेत ते मुंबई पोलीसमध्ये आहे. गुगलमध्ये सगळ्यात यंगेस्ट इंजिनियर आपल्या अप्परच्या शाळेमधून गेलेला आहे. बर. तर असं नाही आहे की एक चांगलं शिक्षण म्हणजे खूप मोठी फीज आणि खूप ग्रँड बिल्डिंग्स याची खरं गरज नाही आहे. माझ्या हिशोबाने एक चांगला मुलगा आणि एक चांगला शिक्षक हे जे घडू शकतात ते कोणत्याही बिल्डिंग किंवा कोणत्याही फीज घडू शकत नाही. अगदी बरोबर. आणि हे आपल्या विश्वकर्मामध्ये घडतंय. हे घडतं आहे सर. मी जर लिस्ट काढली तर माझ्याकडे येण्याची इतकी मोठी लिस्ट आहे जे कुठे कुठे रिपब्लिक ऑफ कोरियापर्यंत आमची मुलं पोचली आणि ते सगळे अप्पर मधली आहेत. तुम्ही VITचं नाव घेतलं तर आपल्याकडे सेल्समॅन होतं, कापडाचं सेल्समॅन, म्हणजे तो सायकलवर यायचं, इन्स्टॉलमेंटमध्ये फीज भरायचं, तितके पण पैसे नव्हते. आज त्याचा मुलगा जर्मनीमध्ये सेटल झालाय. क्या बात आहे. फादरला तिथे घेऊन गेलाय. तो फादर मिळाला तर अक्षरशः मला आता पण गुजबम्स येत आहेत, कारण की फक्त अश्रू होते की मी कधी विचार पण केला नव्हतं की मी पुण्याबाहेर जाणार आणि आता मी जर्मनीला सेटल व्हायला चाललोय. कोण्या कोपऱ्यात आपली मुलं गेलेली आहे. तसंच एक साताऱ्याचा कॉबलर होता, त्याचा मुलगा US मध्ये सेटल झालाय, वडिलाला बरोबर घेऊन गेलाय. तर इतके आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या अप्पर मधून मुलं निघून करतायत. तर आय थिंक एज्युकेशन इज बियॉन्ड इन्कम अँड एक्सपेंडिचर. क्या बात आहे. इट इज टीचर हू मेक्स द स्टुडंट. अगदी बरोबर. खरं तर मी प्रश्नच थोडासा असा विचारला होता की VIT एवढा मोठा ग्रुप आहे, प्रत्येकाचं स्वप्न असतं VIT मध्ये जाण्याचं, परंतु सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही. मग मला असं म्हणायचं होतं की बाबा एवढी मोठी फी विद्यार्थी भरू शकतात का, पण तुम्ही मला निरुत्तर करून टाकलं. सर इतके चांगलं काम करताय आपण. म्हणजे स्कॉलरशिप पण आहेत, गव्हर्नमेंट पण खूप सहायता करते. आपली जी शाळा आहे ती चॅरिटेबल शाळा आहे, एडेड स्कूल आहे. त्याच्यामध्ये जे मुलं निघतात ते इतकं सोन्यासारखी मुलं आहेत. आणि आपण नेहमी आपल्याला वाटतंय की अप्परची मुलं हे मस्ती करून, पण त्याच्या मस्तीमध्ये पण जिद्द असते. आणि ते ते खूप डिफरंट एन्व्हायरमेंट मधून येतात. त्यांना खूप परिश्रम घ्यावं लागतं, त्यांना एक्सपोजर नाही. आज आपण मोठ्या मोठ्या शाळेत गेले तर त्यांना टॅब वगैरे हे खूप सामान्य आहे, हे लोकांसाठी नाहीये. तर त्यांना सगळं स्वतःसाठी निर्माण करायचंय, त्यांना काहीच भेटणार नाही. आणि हे जे क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे ना ते त्यांना फार लांब घेऊन जाते. बरोबर. तर हे आम्ही बघितलंय आणि खरं तर त्याचाच फक्त अभिमान आहे की आज असे मुलं आपल्या शाळेतून निघतायत, म्हणजे आपले टीचर्स खरोखर चांगलं काम करतायत. अगदी बरोबर. म्हणजे अर्थात तुम्ही जसं सांगितलं की खूप उन्हाळ स्टुडंट असतात, त्यांच्याकडे पाहून सुद्धा त्यांचा प्रवेश काही शाळांमध्ये नाकारला जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे विद्यार्थी त्यांच्याकडे कोणी पाहायचंच नाही का, त्यांचा विचार तुम्ही केला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज एका आमची सुरुवातच तिथून झाली. विश्वकर्मा माझी तर जर्नीच तिथून सुरू झाली आहे. विश्वकर्मा विद्यालय हा चॅरिटेबल स्कूल आहे सर. खूप कमी फीज आहे इंग्लिश मिडियमची, मराठी तर एडेड आहे. तर खरं तर मी ते बघूनच मला वाटलं की नाही हे सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे. कारण की जेव्हा 20 वर्ष आधी ते फर्स्ट टाइम घरातून कोणी पहिल्यांदा शिकायला आलं होतं, तर कितीदा पेरेंट्सना आम्ही रडताना बघितलं आहे. कितीदा म्हणजे त्यांचे स्वप्न होते की आम्ही शिकलं पाहिजे, ते शिकू नाही शकले त्यासाठी त्यांनी मुलांना आणलं. अगदी बरोबर. आणि मुलं पण अशी होती जे घरी पैसे नाही त्यासाठी स्वतः काम करून शिकायला यायची. तर त्याच्याने वाटलं की नाही इट इज इम्पॉर्टंट की यांची दखल कोणीतरी घेतली पाहिजे. आणि खरं मला आज पण तिथे काय अचीवमेंट झालं तर जास्त आनंद होतं बाकी शाळांपेक्षा. मीन्स इट विल बी रॉंग ऑन माय पार्ट टू से दॅट, पण त्यांना ते एक्सपोजर मिळत नाही. आपले मुलं रोबोटिक्समध्ये किती काय करतायत, त्यांना फक्त राईट एक्सपोजरची आणि राईट गायडन्सची आवश्यकता आहे. बाकी मुलं तर A1 आहेत. खरं तर आजच्या कलियुगात म्हणजे व्यावसायिकतेचा विचार न करता कुठेतरी समाज सुधारण्याचा विचार करणं किंवा त्या समाजाला, त्या वंचित घटकाला वरती आणणं, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांच्या आईवडिलांना शिक्षण कधी मिळालं नाही, अशा लोकांना शिक्षण देऊन त्यांना उच्च पदस्थ तुम्ही घेऊन जाताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळं टीम करते, आम्ही तर काहीच करत नाही. अर्थात बघा
कुठलीही गोष्ट एकटा व्यक्ती करू शकत नाही, पण त्या गोष्टीला लीड करणारा लीडर कसा आहे याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी ठरत असतात. लीडरचा विचार कसा आहे त्या विचारावरती खालची टीम काम करत असते. अर्थातच सगळ्यांचंच ते श्रेय आहे, परंतु थँक्यू तुम्ही लीड करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. थँक्यू सो ह्या सगळ्या शाळांमध्ये फिरत असताना कधी बालपण आठवतं शाळेतलं? खूप आठवतं सर. आणि आय वॉज अ व्हेरी नॉटी चाइल्ड. जेव्हा मी कधीच किताबी किडा नव्हते. आय वॉज एन एव्हरेज स्टुडंट. तर आज जे मुलं मस्ती करतात आणि त्याच्यावर आपण इतके प्रबंध लावलेत. थोडंसं लागलं तर पेरेंट्सला बोलवतात, थोडंसं मुलं खेळताना पळालं तर त्याला आपण धावून घेतात. आपलं टाइम खूप चांगलं होतं. आपण मजा पण केली ना, ते Yes. मोकळेपणाने केली. बरोबर. आता असं वाटतंय की हे लोक मजा पण मोकळेपणाने करू करू शकत शकत नाही. नाही. त्यांची मजा फक्त ते गॅजेट पर्यंतची राहिली आहे. मला असं वाटतंय थोडंसं एक गॅजेट साईडला ठेवून किंवा कॉम्पिटेटिव्हनेस बाजूला ठेवून एक चांगले मित्रासारखं खेळणं खूप गरजेचं आहे, की ते आपण फक्त खेळण्यासाठी खेळतोय. कॉम्पिटिशनसाठी आपण खेळत नाही नाही. आहोत. तर हे आता बघायलाच मिळत नाही सर. अगदी बरोबर. म्हणजे जो कोणी खेळत पण असेल ना, ते कोणत्यातरी कॉम्पिटिशनची तयारी करतोय. येस. एक संध्याकाळी 2 तास खेळायचं, मन मोकळे करून, ते होत नाही सर. आम्ही आज पण मी तर जाते तर मी आमच्या टीचर्स बरोबर बॅडमिंटन किंवा काय दिसलं फ्री पिरियड असलं, बॅडमिंटन असलं तर मी सांगते चला आपण एक 5 मिनिटं तरी बॅडमिंटन खेळूया. तितकंच बरं वाटतंय. मे बी स्टुडंट्स अंडरस्टँड की स्पोर्ट्स हे फक्त एन्जॉयमेंटसाठी पण असू शकतं. कॉम्पिटिशनसाठी असणंच गरजेचं नाही. अगदी बरोबर. विच इज आय थिंक समवेअर वी आर मिसिंग की सगळं काही फक्त कॉम्पिटिशन आणि नेम आणि फेमसाठी नसतं. काही गोष्टी स्वतःसाठी पण करण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे पालकांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आज हो. पाहिलं तर पालक खेळायला जाऊन देत नाहीत आणि मुलं मोबाईलवरती गेम खेळत असतात. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते पालकांपासून पण ते आणि खेळायला जातं तर बाबा तू बास्केटबॉल क्लास जा कारण की तुला टीम मध्ये जायचं. येस. फक्त खेळण्यासाठी जाऊ द्या ना, की मला टीम मध्ये नाही जायचं. फक्त मला मन मोकळं करणं आहे. 2 तास मला त्या मैत्रिणींबरोबर खेळायचंय, त्यासाठी मला खेळू द्या. बरोबर. तसं होणं गरजेचं आहे. खेळत असताना झालेले मित्र मैत्रिणी ह्या आणि सुद्धा त्याच्यामध्ये लर्निंग्स खूप काही आणि लिडरशिप वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामधून बिलकुल, मिळतात. पण बिलकुल. आज काळ बदललाय. आज जर पाहिलं तर ग्राउंड पण खेळायला राहिले नाहीत. या सगळ्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर मॅडम. या सगळ्या गोष्टीमध्ये या प्रवासामध्ये आज तुमचा 21-22 वर्षाचा हा जो प्रवास आहे लग्नानंतरचा, सगळ्यात मोलाची साथ कोणाची? एक माणसाचं नाव नाही घेऊ शकणार. खरं तर पहिले माझ्या वडिलांची, की कारण त्यांनी कधी माझ्या आणि माझ्या भावांमध्ये मतभेद नाही केलं. तर जे त्यांना मिळायचं तेच मला मिळायचं. त्यांच्या ऐकायचे तर माझं पण ऐकायचे. तर आम्हाला हे ॲटलीस्ट माझ्या मनात तर कधी असं होतच नाही, की बॉय अँड गर्ल आर डिफरंट. कारण की आम्हाला कधी तसं ठेवलंच नाही त्यांनी. तर हे कन्सेप्टच माझ्यासाठी नव्हता. मी ॲटलीस्ट कधी ते बघितलं नाही, की मुलांसाठी नियम वेगळे आणि मुलींसाठी नियम वेगळे. तर पहिले तर त्यांचा याच्यात खूप मोठा साठा आहे. नंतर माझे मिस्टरांचं, भरतजी अग्रवालचं, कारण की त्यांनी जे सपोर्ट केलं आणि कितीदा त्यांनी माझ्यासाठी बॅकसीट घेतली. ते मला कळतंय, की अरे हे पण करू शकतोस तो. जेव्हा मी सांगितलं, की माझ्यासाठी शाळेत चला, कारण की माझी फर्स्ट मीटिंग आहे. ही कुड हॅव इझिली टेकन इट ओव्हर. बट ही टूक अ बॅक सीट सो दॅट आय गेट द फोकस. तर हे एक एक्झाम्पल दिलंय. असं कितीदा होत गेलंय, की त्यांनी खूप वेळा बहुतेक बॅकसीट गेली असेल, कारण की मला फोकस मिळाला पाहिजे. बरोबर. तर ते आहे. आणि आई-वडिलांशिवाय तर काहीच होत नाही. कारण की मी तर चप्पल घालून बाहेर ऑफिसला निघून जाते. मागचं घर कोण सांभाळतंय? आई सांभाळते ना. येस. कोण काय खाणार आहे, प्रत्येकाची काय गरज आहे, ते सगळं तेच सांभाळतायत. ससुर आहेत त्यांनी इतकं मोठं विश्वकर्मा विद्यालय सोपवून दिलं, ज्यांना ते माहिती होतं की हिने काहीच काम केलं नाही आणि परत कधीच इंटरफिअर केलं नाही. विचार ठेवलं की तू काय करते, वेळोवेळी आज पण विचारतात की तुम्ही नवरात्रीची काय तयारी तुमची चालू आहे. असं नाही की सोडून दिलंय. ते विश्वास ठेवला. विश्वास ठेवला आहे आणि ते फॉलोअप घेत असतात आमचं, की त्यांना वाटलं की तयारी नाही तर काम पण खेचतात, की तुझं लक्ष तिथे नाही हां. ते आता नवरात्री आली पण तुझ्याच कामात व्यस्त आहे. बरोबर. तर ते काम पण खेचतात, पण जबाबदारी आमच्या अंगावर टाकली आणि विश्वास ठेवला. परत कधीच त्याच्यात इन्व्हॉल्व झाले नाही. क्या तर बात है. हे 4 लोकांचं
खूप मोठा मोठा याच्यात साठा आहे, जे काय माझी जर्नी आहे त्याच्यात. येस, अर्थात त्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्या विश्वासास पात्र ठरलात. नक्कीच मॅडम, आज आम्ही महिलांच्या सिरीज चालवत असतो, नवरात्र असेल किंवा महिला दिन असेल. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला बरेच लोक बोलवत असतील, बऱ्याच कार्यक्रमांना बोलवत असतील. त्याच्यामध्ये असं वाटतं कधी अभिमानाने कॉलर टाईट होते? देवीची कृपा आहे. कॉलर तर टाईट होतेच. पण एकदा असं पण वाटतं, की महिला म्हणून का बोलवतायत? म्हणजे महिलाला आज पण अशी शंकाच्या दृष्टीने का बघतायत, की महिला हे करू मीन्स व्हॉट इज देअर टू बी फेलिसिटेड ॲज अ वुमन? व्हाय आर वी नॉट टेकन ॲज अ नॉर्मल पीपल? म्हणजे Yes. हा परत प्रश्न पडतो, की अजून आपण तिथे पोहोचलो नाहीये का? आर वी द फ्यू पीपल हू हॅव बीन ब्लेस्ड की आम्हाला इतकं ओपन वातावरण मिळालंय? ते ब्रास टॅक्सला जाऊन काय मुलींना आता पण ते तितकं सन्मान मिळत नाही का? हे खूप मोठा प्रश्न आहे, की आज पण ग्रामीण भागात असं आहे का, की मुलींना असं बोलू देणार नाही किंवा ते कांद्याला कांदा लावून चालू शकणार नाही. हे पुणे असल्यामुळे, महाराष्ट्र असल्यामुळे आम्हाला हे खूप फ्रीडम मिळालंय. तर हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ते तर एक प्रश्न असतंच मनात. अगदी बरोबर. आजही महिला दिन साजरा करावा लागतो. हं, हं. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा जसं तुम्ही म्हणलात तसं लावून महिला चालतात. महिला प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक उच्च पदस्थ जागेवरती बसलेले आहेत. आजही महिला दिन साजरा करायची गरज का पडते? तेच ना, हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही बघितलं 2 फील्ड्स आहेत, जे मला असं वाटतं कोणत्याही सोसायटीचं बॅकबोन असते. एक तर शिक्षण आणि एक मेडिसिन. शिक्षणमध्ये तुम्ही बघितलं गेलं तर जे स्कूल एज्युकेशन असतात, त्याच्यात 95% जे असतात ते महिला असतात. फक्त स्कूल एज्युकेशनमध्ये म्हणते मी. 5% जेंट्स असतात. तर हा मोठा कारभार कोण करतंय? तर महिलाच करतायत. बरोबर. मेडिसिनमध्ये बघितलं तर पूर्ण नर्सिंग स्टाफ हे कोण आहे? महिलाच. महिलाच आहे. आणि तरी आपल्याला आज हे साजरं करावं लागतंय. तर ही चिंताजनक गोष्ट आहे. का आपल्याला परत महिला दिवस हे साजरं करायला लागतं? का हे इम्पोर्टन्स आपण मनात घेत नाही? कारण की तुम्ही बघितलं तर अर्धे महिला आणि अर्धे पुरुष आहेत. बरोबर. आणि जे पुरुष आहेत ते कुठून आलेत? महिन्यामधूनच आलेत ना. एक्झॅक्टली. सो महिलाचं इम्पॉर्टन्स हे अजून आपल्याला त्यांना सांगायची गरज पडतीये. हे खरं तर आपण पण याच्यावर विचार केला पाहिजे, की हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू एक्नॉलेज आणि इट शुड हॅव बीन एक्नॉलेज लाँग बॅक. हे समानता खूप पहिले मिळाली पाहिजे Yes. होती. आज पण महिला त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. वी आर द लकी वन्स जे आम्ही पुण्यामध्ये आहोत. एखाद्या वेळी असं झालंच होतं, की मी कोणत्या दुसऱ्या स्टेटमध्ये होते आणि माझी मैत्रीण माझ्याबरोबर होती. मी ड्रायव्हरला काही तो रॉंग रूट घेत होता आणि मी माझं काही आवाज थोडंसं चढून गेलं, की "अरे, तू काय Google मॅप वगैरे बघून कर ना." तर Right. त्यांनी मला शांत केलं, की "हे महाराष्ट्र नाहीये. हां. जरा शांत व्हा." बापरे! तर अजून ते कुठेतरी आपल्या समाजात आहे, तर ते बघण्याचं खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही सांगितलं आता की आवाज चढला. ऑफिसमध्ये कधी असा आवाज चढतो? ते तर ऑफिसच्या लोकांना विचारा. नाही ॲक्चुअली माझं काम नाही झालं तर आवाज चढतं. हं. नॉन टॉलरन्स माझं त्याच्यात आहे, की जे काम ज्यावेळी झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अदरवाईज मला माझे सगळे कोर मेंबर्सचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड माहिती आहे. माय डोर्स आर ओपन. दे कॅन टॉक अबाउट देअर पर्सनल लाईफ. सगळ्यांची पर्सनल लाईफ माहिती आहे. कोणती मुलीचं कोणाबरोबर काय चाललं आहे, त्या आईच्या मनात काय चाललं आहे, काय त्यांचे रिलेशनशिप्स आहे, कोणाला काय शिकायचं आहे, काय अडचणी आहे. एनी कोर मेंबर यू टेल मी, आय कॅन टेल यू द एंटायर हिस्ट्री अँड बॅकग्राऊंड ऑफ देअर फॅमिली. सो क्या वी बात शेअर है! अ व्हेरी इन्फॉर्मल रिलेशनशिप. माझी जी कोर टीम आहे, प्रिन्सिपल्स आहेत, जे माझ्याबरोबर काम करतात. आमची खूप इन्फॉर्मल रिलेशनशिप आहे ग्रेट. तसं आणि मला आवडतं तसं. त्यांनाही माझ्याबद्दल माहिती असतं, मलाही त्यांच्याबरोबर त्यांच्या पारिवारिक गोष्टी पण माहिती असतात. पण ते त्यांना ईझी वाटतं मला माझ्याकडे येऊन शेअर करायला आणि मला बरं वाटतं त्यांचं ऐकायचं. कारण की मला असं वाटतं त्याच्याने बॉन्डिंग होते आणि त्यांना मग हे पूर्ण व्यवसाय स्वतःचा वाटतं. येस. सो आय एन्जॉय दॅट. पण काम नाही झालं तर त्यांना माहिती आहे, की मग ते चालणार नाहीये. नाही, एका बॉसचं काम ते असलंही पाहिजे. नक्कीच मॅडम, आजच्या पॉडकास्टमधला एक शेवटचा प्रश्न. या 21 वर्षामध्ये हा सगळा एवढा प्रपंच सांभाळत असताना असं कधी वाटलं, की अरे यार, उगाच आपण याच्यात पडलोय फंदात?
हो, केव्हा-केव्हा वाटतं सर, जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो आणि मग अडचणी येतच जातात. येतात एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं आणि तेव्हा वाटतं की अरे मी माझं घर दुर्लक्ष करून किंवा जितकं टाईम मी दिलं पाहिजे, माझ्या मुलांना मी तितकं वेळ देऊ शकत नाहीये. मी या व्यवसायात म्हणजे ते गिल्ट तर असतंच. केव्हा तरी ते गिल्ट परत मनात येतं, की अरे माझ्या मुलांना पण माझी गरज आहे आणि मी त्यांना फक्त रात्री भेटते. दिवसभर ते फोन पहिले करतात, "मॉम कॅन वी टॉक फॉर 5 मिनिट्स?" आणि ते अरे वा. प्रश्न ना खूप कष्ट देतो, की अरे माझ्या मुलाला मला हे विचारायची गरज गरज आहे का, की 5 मिनिट मी तुमच्याशी बोलू शकतो का? तर दॅट दॅट डेफिनेटली दॅट गिल्ट असतं मनात. आणि जेव्हा हे सगळं करून आपण अडकत चालू असतो, लिगॅलिटीजमुळे, नाही-नाही जे लॉज येतायत त्यामुळे, एचआरमुळे, तेव्हा वाटतं की कशाला हे सगळं करायचं? पण जेव्हा रिझल्ट्स बघतो ना, जेव्हा एल्युमनायला कुठेतरी पोहोचलेलं बघतो, तेव्हा वाटतं की नाही सगळं सार्थक आहे. जेव्हा एखादा वेंडर, रिक्षा चालकाचा मुलगा Googleमध्ये इंजिनिअर होतो ना, तेव्हा वाटतं की नाही, ठीक क्या आहे, बात है. सगळं केलं ते चांगलं केलं. आणि देवीची खूप कृपा आहे, की आम्हाला या व्यवसायामध्ये काम करायला मिळालं. नक्कीच. शिक्षण क्षेत्रात काम करायला मिळालं. ते अगदी बरोबर. खूप कृपा आहे आमच्यावर अगदी देवीची. बरोबर. म्हणजे सगळ्यात पुण्याचं काम काय असेल तर शिक्षण क्षेत्र. कारण ते असेल तर भविष्य घडू शकतं. हो. आणि ते घडताना आम्ही बघतोय. येस. आणि खरं तर हा सगळ्यात मोठा रोल तुम्ही निभावताय आणि याच्यामध्ये खरं देवीच्या कृपेने तुम्ही जसं म्हणताय, देवीच्या कृपेने या सगळ्या गोष्टी घडल्या. देवीची कृपा तर आहेच, परंतु तुमची इच्छाशक्ती आणि तुमची विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी जोडून आल्यात म्हणून आज एखादा रिक्षा चालकाचा मुलगा पण कुठेतरी उच्च पदस्थात जातोय. आणि अर्थात त्याला कारणीभूत तुम्ही आहात. खरं तर थँक यू सो खूप मच सर. दिवसापासूनची इच्छा होती तुमच्यासोबत गप्पा मारण्याची. योग आला आणि महिला दिनाचा योग आला. निश्चितच नवरात्रामध्ये तुम्ही एवढा मोठा सगळा प्रपंच उभा करून ठेवलाय. तर नवरात्रामध्ये देखील एक तुमचा पॉडकास्ट घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. आपण डेफिनेटली वास्तवकट्ट्यावर सर, मला हे ऑनर दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अशीच देवीचरणी प्रार्थना आहे, की आमच्याकडून चांगलं काम घडवत राहावं आणि हे सोसायटीचं चांगलं निर्माण होत राहावं. बस नक्कीच मॅडम. तेच इच्छा आहे. थँक यू. थँक यू धन्यवाद सो सर. मच. धन्यवाद.